नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, मला आज एक छोट्याशा सापाचा कॉल झाला होता. त्याला तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हा जो साप आहे याला इंग्लिशमध्ये रसेल स्वायपर, मराठीमध्ये घोणस म्हणून ओळखलं जातं आणि हा ऑल इंडियामध्ये आढळणाऱ्या हायली वेनमस बिग 4 पैकी एक आहे. मित्रांनो, या सापामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं, जे व्यक्तीच्या रक्तावरती परिणाम करतं. या सापाच्या बाईटनंतर व्यक्तीचं रक्त गोठलं जातं आणि वेळेत जर उपचार नाही भेटला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आता हा बेबी रसेल वायपर आहे. मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे आडगळीचं सामान वगैरे पडलेलं असेल त्याच्यामध्ये चान्सेस आहेत सापाचे पिल्लं किंवा साप असण्याचे. मित्रांनो, अजून एक गोष्ट, ज्या टायमिंगला सकाळी तुम्ही तुमच्या कामावरती वगैरे निघता तर तुमचे जे शूज वगैरे आहेत, लहान मुलांचे स्कूलला जाणारे शूज वगैरे असतात घराच्या बाहेर, तर कृपा करून ते शूज चेक करून नंतरच तुम्ही पायामध्ये ते वेअर करा, कारण त्याच्यामध्ये पण वेनमस किंवा नॉन वेनमस कुठल्याही प्रकारच्या सापाची पिल्लं त्याच्यामध्ये राहू शकतात. ते गरमीसाठी येऊ शकतात. दुसरी गोष्ट ही की ज्या टायमिंगला तुम्ही गाडी वगैरे टू व्हीलर वगैरे आहे ती सुद्धा तुम्ही एकदा चेक करा, कारण त्यामध्येही गरमीसाठी सापाचे पिल्ले किंवा साप येऊन बसू शकतात. तर स्वतःची काळजी घ्या. आता या सापाला आपण निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूयात. ओके.